मी राज्यपालांच्या अभिभाषणावरती ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला त्यावेळेस राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये जे मुद्दे आलेले आहेत ते एकूण मुद्दे बघितल्यानंतर राज्याला दिवास्वप्न दाखवले जाते की काय अशा पद्धतीची परिस्थिती राज्यपालांच्या अभिभाषणानंतर आमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आली। राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये परिच्छेद क्रमांक 32 नुसार राज्यपाल कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासंदर्भात शासनाने केलेला प्रयत्न सांगतात। पण त्यामध्ये अध्यक्ष महोदय मला आपल्याला सर्वांना लक्षात आणून द्यायचं आहे की नाशिक नंतर तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ हा द्राक्षाच्या उत्पन्नाच्या माध्यमातून उपराजधानी म्हणून ओळखला जातो। गेली 10 वर्ष झाली कापसासाठी आंदोलन होत आहेत, सोयाबीनसाठी आंदोलन होत आहेत, पण द्राक्षाच्या दरवाढीच्या बाबतीमध्ये किंवा द्राक्षाला MSP प्राइस मिळावी या संदर्भात एकही आंदोलन त्या ठिकाणी आम्ही उभं केलेलं असताना सुद्धा सरकारकडून तसा प्रतिसाद आम्हाला अध्यक्ष महोदय मिळालेला नाही। माझ्या मतदारसंघात 16,500 हेक्टर द्राक्ष आहेत, पण शासनाच्या धोरणामुळे गेल्या 3-4 वर्षांमध्ये जर आपण परिस्थिती बघितली तर हजारो हेक्टर द्राक्षे माझ्या मतदारसंघामध्ये कमी झालेले आम्हाला बघायला मिळतात आणि त्याची कारणं अनेक आहेत। 18% औषधांवरती GST लावला जातोय, बेदाणा दरावर कुठल्याच पद्धतीचं शासनाचं नियंत्रण नाही आणि अपेक्षेप्रमाणे दर मिळावा म्हणून कोल्ड स्टोरेज मध्ये जर आम्ही बेदाणे ठेवले तर 18% GST त्याच्यावरही लावला जातोय। त्याच्या पुढे जाऊन अध्यक्ष महोदय निसर्गाची जी अडचण निर्माण झालेली आहे, अवेळी पाऊस जो आज पडतोय त्यामुळे द्राक्षाच्या शेतीच्या बाबतीमध्ये किंवा द्राक्ष शेतकऱ्याचं कंबरड मोडलेलं आम्हाला सर्वांना बघायला मिळतंय। आज डोक्यावरचं कर्ज वाढत चाललेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये नुकसान भरपाई मिळावी म्हणून राज्य शासनाकडे मागणी केली तर राज्य शासनाच्या पोर्टलवरती 3 हेक्टर पेक्षा ज्या शेतकऱ्याची जास्त जमीन आहे त्या शेतकऱ्याची कुठलीही नोंद राज्य शासनाच्या पोर्टलवरती घेतली जात नाही। 3 हेक्टर पेक्षा जास्त ची नोंद राज्य शासनाच्या पोर्टलवरती घेतली जावी। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय परिच्छेद क्रमांक 44 मध्ये राज्यपाल महोदयांनी वेगवेगळ्या पिकांना दिलेली नुकसान भरपाई सांगितली, पण माझ्या मतदारसंघातल्या एकूण झालेलं नुकसान 11,057 पंचनामे माझ्या मतदारसंघातले झाले। त्यामध्ये 4810 हेक्टर जमीन क्षेत्र बाधित झालेलं आहे, पण गेल्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये ज्या पंचनामे ज्या क्षेत्राचं झालं त्याचा एकही रुपया माझ्या मतदारसंघाला मिळालेला नाही। ही माझ्या मतदारसंघातली खरी परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय। त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की द्राक्ष उत्पादनाला जेवढा खर्च येतो तेवढं उत्पन्न आज द्राक्ष शेतकऱ्याला मिळत नाहीये। त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शासनानं कुठेतरी निर्णय घेण्याची आज वेळ आलेली आहे। अध्यक्ष महोदय माझी आपल्याला दुसरी विनंती अशी आहे की आज विमा कंपन्यांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रार शेतकरी बांधवांकडून येते आणि या विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा बळी घेतला जातोय। अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगतो राज्यात संत्रा, मोसंबी, केळी, द्राक्ष, पेरू, आंबा, डाळिंब, काजू, पपई या सगळ्या फळ पिकांना विम्याचं संरक्षण मिळतंय। हंगामी पिकांसाठी 1 रुपयाचा विमा हप्ता मिळतो, पण राज्य शासनाकडून 1 रुपयाचा विमा हप्ता जो मिळतोय त्याचं शासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी त्याच्याकडे पाठ फिरवतात। जर प्रतिसाद मिळाला तर संरक्षित रक्कम मिळत नाही, यामुळे शेतकऱ्यांचा आज घडीला प्रतिसाद सुद्धा या विम्याच्या गोष्टींकडे दिला जात नाही। त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे की समूह जिल्ह्यामध्ये ठाणे, पालघर, धुळे, पुणे, सांगली, लातूर, बुलढाणा या माध्यमातून बजाज अलियन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये विमे आखले जातात। या कंपनीचं ऑफिस हे येरवडा जेल रोडच्या तिथे आहे, पण अध्यक्ष महोदय या कंपनीनं वेळेवरती विमा न दिल्यामुळे या कंपनीने विम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांवरती अन्याय केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्याची वेळ आली अध्यक्ष महोदय। त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की येरवडा जेल रोडवरच्या यांच्या ऑफिसमधून यांची रवानगी थेट येरवड्याच्या तुरुंगात अध्यक्ष महोदय केली पाहिजे। विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पिळवणूक चालू आहे। अध्यक्ष महोदय यापुढे जाऊन माझा अत्यंत एक महत्त्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, परिच्छेद 48 प्रमाणे शिक्षण धोरणाला पाठबळ देण्याचा प्रयत्न राज्यपाल महोदयांनी घेतला, पण आज राज्यातली परिस्थिती अशी आहे की माझ्या मतदारसंघामध्ये गणवेश सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत। पूर्वी हे अधिकार
शाळा पातळीवरती होते, जिल्हा परिषद पातळीवरती होते, पण मागच्या सरकारमध्ये हा निर्णय किंवा हे अधिकार राज्य शासनाकडे का घेण्यात आले अध्यक्ष महोदय मला माहित नाही. महाराष्ट्र सारख्या प्रगतशील राज्यामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी विद्यापीठ आपण उभं करतोय, विद्यार्थ्यांच्यासाठी शाळा उभ्या करतोय, कॉलेज उभं करतोय, पण साधं गणवेश सुद्धा जर आपण देऊ शकत नसेल तर या राज्याच्या दृष्टिकोनातून ही खेदाची बाब आहे अध्यक्ष महोदय, आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे.